चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। रोज रोज नाश्त्याला काय असा जर प्रश्न पडला असेल तर आज आपण झटपट तयार होणारा कच्च्या तांदळापासून नाश्ता बघणार आहोत। अगदी जाळीदार आणि एकदम मऊसूत तयार होतो, खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतो। चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी तांदूळ 4 तासापूर्वी भिजत ठेवले होते आणि छान हे असे भिजल्या गेलेले आहेत। त्यानंतर आपल्याला सर्व पाणी ते काढून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हा सकाळी नाश्ता करायचा असेल तर तुम्ही रात्री तांदूळ भिजवून ठेवलेत ना तरीही चालतील। आणि त्यानंतर आपल्याला इथे मिक्सरमध्ये घेऊन पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे तांदळातलं। इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि 5 चमचे आपल्याला रवा घ्यायचा आहे। रवा तुम्ही जाड बारीक कोणताही वापरू शकता। त्यानंतर पाणी न घालताच आपल्याला मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचं आहे। छान स्मूथ एकदम याची पेस्ट तयार झालेली आहे। त्यानंतर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर एका भांड्यामध्ये इथे मी काढून घेते। याचं बॅटर तुम्ही बघू शकता, एकदम घट्टही नाही आहे आणि पातळही नाही आहे। आणि आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तांदूळ वाटताना आपल्याला जास्त मिश्रण जर कोरडं वाटत असेल ना त्याच्यामध्ये थोडंसं 1 ते 2 चमच पाणी तुम्ही घालू शकता। तर यामध्ये आता छान फोडणी तयार करायची आहे। तर मी तेल छान गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला मोहरी आणि जिरं घालायचं आहे, अर्धा चमचा। त्यानंतर गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत। कढीपत्ता घालायचा आहे, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। आता सर्व मिश्रण आपल्याला या बॅटरमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। सर्व असं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा फोडणीमुळे आपला हा नाश्ता आणखीन जास्त टेस्टी लागतो। खाताना आपल्याला हा नाश्ता चटणीची सुद्धा गरज लागत नाही। अशा पद्धतीने आपण फोडणी तयार करून घेतली तर बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे। आता आपण याला वाफवून घेणार आहोत, पण त्याआधी आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। हा नाश्ता छान असा स्पंजी होण्यासाठी, छान फुलून येण्यासाठी आपण इथं इनोचा वापर करायचा आहे। या बॅटरमध्ये इथं आपण 1 चमचा इनो घातलेला आहे। थोडंसं पाणी घालायचं आहे। छान ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला थोड्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इनो घातल्यामुळे आपलं बॅटर हे मस्त एकदम हलकं होतं आणि नाश्ता आपला छान असा जाळीदार तयार होतो। तर इथे मी ताटामध्येच आपला नाश्ता हा वाफवून घेणार आहे। सुरुवातीला ताटाला मी थोडंसं तेल लावलेलं आहे। तेलाने छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे नाश्ता आपला चिटकत नाही। मिश्रण घातल्यानंतर थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखा आपला नाश्ता इथे तयार होईल। आता इथे पाणीसुद्धा चांगलं तापून घेतलेलं आहे आपण। तर तुम्ही बघू शकताय बघा, पाण्यात छान अशी उकळ आलेली आहे आणि पाणी छान गरम झालेलं आहे। तर आपला हा नाश्ता याच्यामध्ये घालायचा आहे आणि 10 मिनटं याला झाकण ठेवून छान अशी वाफ येऊ द्यायची आहे, म्हणजे नाश्ता आपला इथे हा तयार होईल। तर तुम्ही इथे बघू शकता 10 मिनटानंतर आपण बघूया, बघा नाश्ता आपला छान असा वाफून झालेला आहे। तर हात लावून बघूया आपण, वरून छान असं कोरडं झालं बघा। आता एखाद्या सुरीच्या साईने आपल्याला बघायचं आहे की आतपर्यंत छान शिजलं गेलेलं आहे की नाही बघा। तुम्ही बघू शकता बघा, बॅटर अजिबातही लागत नाही सुरीला, म्हणजेच आपलं हे छान असं वाफून झालेलं आहे। गॅस बंद करायचा आहे। लो फ्लेमवरती आपल्याला इथे 10 ते 12 मिनटं लागलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता बघा, नाश्ता आपला छान असं थंड झालेला आहे। थंड झाल्यावरच आपल्याला ह्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत। तर सुरीच्या साईने आपल्याला ह्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत। ज्या पद्धतीने आपण ढोकळा तयार करतो ना त्याच पद्धतीने हा नाश्ताही तयार होतो। तर इथे मी पातळ आपलं हे बॅटर करून घेतलेलं आहे। तुम्हाला जर जाड हवं असेल ढोकळ्यासारखं तर तुम्ही जाडसुद्धा याच्यामध्ये बॅटर घालून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने ते आपण वड्या करून घेतलेल्या आहेत। तांदूळ तुम्ही आधी भिजवून ठेवलेत की हा नाश्ता अगदी झटपट तयार होतो। हा नाश्ता तुम्ही चटणीबरोबर किंवा सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता, खूप छान लागतो। तर अशा पद्धतीने इथे आपण वड्या ह्या करून घेतल्या। तुम्ही बघू शकता बघा, डाळी किती छान पडलेली आहे आणि मस्त एकदम मऊ आणि लुसलुशीत तयार होतो। लहान मुलांच्या टिफिनसाठी रोज काय द्यावं असा जर प्रश्न असेल तर एकदा ह्या रेसिपीला नक्की ट्राय करून बघा। खाण्यासाठी सुद्धा तितका टेस्टी लागतो। वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि खाण्यासाठी आपला हा नाश्ता इथे तयार झालेला आहे। तर तुम्हाला माझ्या पद्धतीने केलेला हा नाश्ता कसा वाटला मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।